नमस्कार मंडळी, सविता क्रिएशनच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये मी आशिष पात्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा आलेले आहेत रमेश भेटकर आणि राकेश जाधव. तर सुरू करूया. आणि एपिसोडच्या एंडला त्या दोघांच्या दोन सुंदर कविता सुद्धा आपण ऐकणार आहोत. प्रॉमिस. तू लिहिलेल्या नाटकामध्ये काहीतरी एक प्रोसेस जरा काहीतरी अशी विलक्षण वेगळी काहीतरी झाली का? म्हणजे जनरली मराठीत एक नाटक होतं, भटाला दिली ओसरी, मला वाटतं मोग रांगणेकरांचं नाटक होतं. तशी तू नटाला दिली ओसरी नटाला दिली ओसरी, हे हातपाय पसरी, असं काहीतरी तुझ्या बाबतीत झालं. असं काय झालं होतं? हा म्हणजे लोकांना असं वाटतं की आपण बऱ्यापैकी थोडेसे चार लोक ओळखायला लागले की आपल्या गोष्टी खूप सोप्या होतात. तर तसं नाही होत की ना, इथे प्रत्येक जण एक गोष्ट धरून बसलाय आणि प्रत्येकाच्या मनात कुठेतरी चोर लपलेला असतो. आणि मग ते आपल्याला पहिल्यापर्यंत वाटतं की छान छान आहे सगळं, आणि इनसिक्युरिटीज खूप आहेत सगळ्यांना. ती इनसिक्युरिटी माझ्या थोडीशी ही झाली आणि माझं एक नाटक थोडंसं माझ्या हातून काही वर्षांसाठी चोरीला गेलं होतं, ऑफिशियली चोरीला गेलं होतं असं म्हणेन मी. काय सांगतोस? हो, झाला तो प्रकार. मी त्याच्याबद्दल काही जास्त व्यक्त होत नाही, पण ऑफिशियली चोरीला गेलो होतो तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं होतं. म्हणजे मी प्रचंड रडलो होतो सगळ्या लोकांसमोर वाशीला. मला प्रचंड वाईट वाटलं होतं कारण मी खूप तन्मयतेने ते आणि खूप जीव ओतून लिहिलं होतं आणि ते बसवलं पण होतं. त्याचाही नंतर क्रेडिट शेअर झालं काही हे नसताना, कारण की त्याच्यात फक्त एक इगो आणि इन्सिक्युरिटी होती त्या गोष्टीमध्ये. ते सगळं जिरवण्यासाठी केलं होतं. त्यावेळी माझा रंगभूमी वगैरे या गोष्टींवरनं विश्वास उडाला. ते काय सेवा बिवा असतील लोक करत, पण मला असं वाटतं की न्याय देणाऱ्या लोकांनी न्याय दिला पाहिजे. की जेव्हा न्याय देत नाही ना, मोठी मोठी लोक ज्यांच्याकडे आपण दाद मागायला जातो, मग तुम्ही तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलू शकतो. मला त्याच्यानंतर कधी असं हे करावंसं वाटलं नाही की नाटक लिहावंसं, नाटक करावंसं वाटलं नाही. मध्ये मी केलं त्याच्यानंतर 5-10 वर्षांनी, मला 5-6 वर्षांनी. पण तो अनुभव गट होता जो आयुष्यभर राहील, कारण की ते माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक होतं जे खूप मनापासून लिहिलं होतं मी. कारण की त्याच्या अगोदर मला हास्यजत्रेमुळे नाटकांच्या ऑफर येत होत्या, पण माझ्या मनात असं होतं की मी माझं नाटक घेऊन रंगमंचावर जाईल, माझं नाटक घेऊन रंगमंचावर, म्हणजे मला माझी स्टाईल दाखवता येईल, माझ्या मनातलं काय आहे ते उतरवता येईल. पण तो असं झालं की नाही, वाईट वाटलं होतं प्रचंड. मी प्रचंड रडलो होतो आणि मला त्या दिवशी ठरलं की मी याच्यापुढे नाटक नाही करणार. मी संपला होता विषय, कारण कुठून न्याय पण मिळाला नाही. आणि ना सगळ्या आणि खूप प्रामाणिकपणे बोलतो, मनातलं बोलतो, ही संघटना बिंगटना सगळं थोतांड आहे. अंधश्रद्धेचा एक भाग वाटतो मला संघटना. नाटकाशी संबंधित संघटनांबद्दल तू बोलतो, बरोबर? मराठी नाट्य ज्या संघटना आहेत त्याबद्दल. आणि सगळ्यांचं सगळं ठरलेलं आहे, कुणाला काय द्यायचं, कुणाला काय न्याय द्यायचा, कुणाला काय द्यायचं. आणि कारण की कसे सगळे आपापसात मित्र असतात, त्यामुळे कोण कुणाला बोलणार. बरं, ते नाटक मला एक किस्सा आठवतो. आम्ही चैत्यभूमीला भेटायचो ना, तेव्हा त्यांनी लिहिलं पण नव्हतं पूर्ण ना, तर त्याने त्या नाटकातला जो पहिला प्रवेश आहे तो त्यावेळेला मला ऐकवला होता की राकेश असं असं आहे माझ्या डोक्यामध्ये, असं 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 होतं. आणि फक्त पहिला प्रवेश त्याने ऐकवला होता आणि मला प्रचंड आवडलं होतं. आणि म्हटलं श्रव्या कधी भयानक आहे बाबा, हे आलं पाहिजे, हे रंगभूमीवर आलं पाहिजे. आणि त्यानंतर खूप त्यानं मेहनत करून ते खूप लिहिलं आणि झालं. मला एक गोष्टीचं हे झालं की जीव तोडून आपण आणि मला वाईट वाटलं, पण मला वाईट वाटण्याच्या पेक्षा ना मला प्रचंड राग आला. अरे म्हटलं असं कसं काय होऊ शकतं, म्हणजे एवढं तुझं म्हणून नाटक आहे, रमेश भेटकर हे नावाचं नाटक होतं, ते का असं त्या नावामुळे ते नाटक होतं, ते चोरीला जाणं मला खूप वाईट वाटलं. मला एक गोष्ट कळली, त्याच्यानंतर कळलं की थोडं कुठंतरी आपण पॉझिटिव्ह गोष्ट त्याच्यात ही होती की चोरी ही नेहमी श्रीमंताच्या घरी होती. आम्ही त्याच्यातनं पॉझिटिव्ह अर्थ काढला की, आणि तुम्ही मला श्रीमंत करून गेलात असं मला वाटतं. तुम्ही फक्त नावाची श्रीमंत आहात आणि तुम्हाला माझ्याकडे चोरी करावीशी वाटली म्हणजे मी काहीतरी दर्जेदार लिहिलं होतं. ज्या अर्थी तुम्हाला ते चोरी करावंसं वाटलं त्या अर्थी ते मूल्यवान होतं. आणि तुम्हाला माहिती होतं की तुमच्या आयुष्यात असं कधीतरी हे मिळालं नव्हतं तुम्हाला, म्हणून बरोबर. आणि दुसरीकडे कळलं की काही नट भुरटे असतात, भुरटे चोर असतात, तसे भुरटे नट असतात. आपल्याकडे एकदम अतिशय मी परफेक्ट नाही, हा परफेक्ट नाही, या जगात कोणी परफेक्ट नाही. माझ्यातही गुणदोष आहे, मी काय अरे बापरे माणुसकीचा पुतळा वगैरे असा अजिबात नाही. पण
ऍटलिस्ट माणसाने खरं वागावं. आपल्याकडे आजूबाजूला ना माणुसकीचे जिवंत झरे म्हणून वावरतात. म्हणजे माणुसकी माझ्याकडे येऊन संपली, देवाने माझ्याकडे धोतली बादली सगळी, बरोबर. पण आतून एवढे आटलेले आहेत सगळे आणि 24 तास अभिनय करत असतात माणुसकीची. आणि आपण त्यांना म्हणजे मी आता बा कसा म्हणजे हे गेले ना समतावादी विचारसरणीचा वगैरे, बरोबर. इतकी सुंदर ऍक्टिंग करतात आणि मग ऍक्च्युली खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात या लोकांचे. आणि दुर्दैवाने नवीन लेखक तयार का नाही होत आहे ना, याचं कारण सगळ्यात मोठं हेच आहे की इथे जे सो कॉल्ड लोक कधी कधी काय वावरतात ना, हे सगळे लोक दाबून टाकतात. क्रिएटिव्ह इंटरफरन्स, क्रेडिट चोर, वाङ्मय चौर्य, या गोष्टी ते घडतच असतात. मानधनाची लफडी आणि सगळी गोष्टी ही पावती माणूस बघून पावत्या पडल्या जातात. माणसं बघून पावत्या पडल्या जातात की आपल्याकडे कौतुक, स्तुती, दाद हे सगळं माणूस बघून केलं जातं. जर मी समोरच्याच्या प्रेमात असेल ना, तर तो शिंकला तरी मी त्या शिंकेमध्ये रिदम शोधत असतो. काय शिंकला तो, काय रिदम होता बघितलं. मला वाटतं त्याने 4 काळी लावली होती त्याच्यात. आपण उगाच त्याच्यात हे असतो आणि जेव्हा आपल्याला आवडत असतो ना, आवडतीचं मीठ आणि असतं. सो ते तसे काहीसे अनुभव आले तेव्हापासून मला ना मन विटलं की आपण ना आम्ही अशा वातावरणात वाढलो ना जिथून आम्हाला पुढचा माणूस आपल्याशी छक्के पंजे करू शकतो हे माहितच नाही. बरोबर. कुणीतरी बोलला की हा सूर्य आहे, तर आम्हाला वाटतं खरंच तो सूर्य आहे. आम्ही त्याच वातावरणात वाढले, पण आम्हाला माहित नसतं की तो पुढचा आपल्याला बल्ब दाखवतोय, गंडवतं. मला म्हणायचं की आम्ही आमच्या भोळेपणाचा ना हे झालं पाहिजे, अरे आदर झाला पाहिजे ना, की त्याचा फायदा उठवला पाहिजे. आपल्याकडचा समाज कसा आहे की आपण ना काइंडनेसने वागलो ना तर ते आपल्याला विकनेस समजतात. आपला दयाळूपणा असं समजतं की कमजोर आहे. आणि प्रॉब्लेम आहे की जो दबला जातो ना त्याला दाबला जातो. मी जर उद्या आवाज चढून बोललो असतो ना, हे तू काय करतोस मी बघतो, तर तुझ्या वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या. पण आपण दादा आपण हे जे उगाचचा रिस्पेक्ट द्यायचं हे आलंय ना आयुष्यामध्ये, कधी कधी अति हंबलनेस आणि अति काइंडनेस हा अंगाशी येतो. तो माझा त्यावेळी आला आणि ते नाटक तसं हे झालं. ठीक आहे, ते नाटक गेल्याचं दुःख अर्थातच तुला तुझ्यासोबत काही काळ मी ज्याला न्याय देऊ शकलो नाही, पण मी त्या प्रोसेसमध्ये मिळवून देण्यासाठी होतो. पण माझे थेट नाट्यसृष्टीशी डायरेक्ट ऍक्टिव्ह कार्यकर्ता मी नसलो, मी वाया तुला मदत करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते नाही झालं. समहाऊ त्या प्रोसेसमध्ये आपण ते जस्टिस मिळवू शकलो नाही आणि ते दोलायमान स्थितीतच राहिलं नाटक. पण ते तुला ना एक ऊर्जा देऊन जाईल आणि तुझ्याकडनं खूप नाटकं अशी लिहून होतील आणि तू खूप मोठा लेखक रंगभूमीवरचा होशील असं मला मनापासून वाटतं. हे माझं प्रेडिक्शन आहे. लक्षात ठेव, तिकडे जा कधीतरी शांतपणे त्या कप्प्यामध्ये हृदयातल्या आणि चांगलं नाटक लिहून काढ 1 महिन्यात. तुला आता तो सराव झालाय, तुला परिमाण बॉक्स सेट तोडून टाकायचं, नाही करायचं, काय करायचं बघू ना, पण होईल चांगलं. तर हे सगळं एका नोटवर आपण बोलतोय की त्या वैचारिकता, आता वैचारिकता कधी कधी तुम्हाला त्रासदायक पण होऊ शकते. तुला कधी असं बोलण्यात वैचारिक काहीतरी मांडले आणि ट्रोल झालेस का कधी तू? कारण तुला तर आता ओळखतात त्यामुळे ट्रोल सोपं आहे. हे काय बेत काय कुठला काय आणि काय ट्रोलिंग हे म्हणजे त्यांना म्हणजे ट्रोलिंग करणारे लोकच आहेत. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की इमारत किती सुंदर असली तरी त्याच्यामध्ये संडास बाथरूम असतोच. त्यामुळे समाज ही किती सुंदर संकल्पना असली तरी त्याच्यात मत्सर आणि द्वेषाने भरलेली लोक खूप असतात. आणि आताचा समाज म्हटला ना स नाहीसा झालाय आणि फक्त माज राहिलाय. त्यामुळे गंमत म्हणजे त्यांना ना मला लोकांचं वाईट का वाटतं की ते त्यांच्या अपयशाचं कारण आमच्या यशामध्ये शोधत असतात. त्यांना वाटतं की ते जास्त अपयश आहेत कारण की ह्याला संधी मिळाली, हा सर्व तिकडे कुठे गेला, हे तू काय बोलतोस, तुला काय अक्कल आहे. असं नाहीये की तुम्हाला कोणतीही परिस्थितीची जाणीव नसते. कोण कुठल्या वातावरणात आलाय, कोण कुठल्या वातावरणात बोलतोय, त्याचं काहीतरी म्हणणं असतं आणि जनरली कुठल्या तरी वाक्यावरनं हे केलं जातं. जर एखाद्याला मराठीत समजत नसेल तर आपण त्याला काय करू शकतो? म्हणजे मराठीत लिहिलेली वैचारिक मांडणी सुद्धा जर तुम्हाला समजत नसेल तर ह्याच्यापेक्षा आपण डिकोड काय करणार अजून कुठल्या लिपीत लिहिणार? म्हणजे ब्राह्मी लिपी वगैरे त्या नामशेष झाल्या आता. देवनागरी लिपीत आपण जे लिहितो ते जर आपण समजत नसेल तर आपल्याला घातक. आणि प्रॉब्लेम काय होतो की ना एखाद्याला समजून न घेता आपण एखाद्यावर टीका टिप्पणी करणं खूप सोपं असतं. आणि प्रॉब्लेम काय, विचार करायला वेळ लागतो आणि शिवी द्यायला वेळ नाही लागत. त्यामुळे आपण सोपा मार्ग निवडतो. तुला कोण काही शिवीगाळ केलंय?
हा मध्ये 1-2-4 लेख आले होते, मराठीत लिहिले होते, हा पण ते पण वरनं गेले. तेव्हा मग मला भीतीच वाटायला लागली. तेव्हा मला खरंच मराठी लोकांची संख्या कमी होते की काय. आणि मग मग संवेदनशील थोडस, कुठे काय झालं, बलात्कार झाला, कुठे काय झालं की मला वाईट वाटतं आणि मग मला ना लिहावंसं वाटतं. घुसमट होते, कारण की बहुतेकशा मुली रील करण्यामध्ये बिझी आहेत, त्यामुळे म्हटलं आपण तरी लिहून कुठेतरी एक अन्याय झालाय बरोबर. हे सांगितलं पाहिजे. आपण काय करू शकतो, मी जास्तीत जास्त लिहू शकतो, माझ्या फक्त शब्द आहे, पण ते जर नाही केलं ना तर ते पाप ठरेल, म्हणून मी ते करत असतो. पण ते सुद्धा लोकांना कधीतरी कोणतरी असतो की जो हे करतो. म्हणजे मध्ये एकाचा हे आला होता, जनरली येतो की काय रे, मराठी गाणी तुला सापडली नाहीत का रीलसाठी. मराठी गाण्यांवर प्रेम आहे हा. मग मी त्यांच्या ह्याच्यामध्ये जातो अकाउंटमध्ये की हा मला बोलतोय म्हणजे ह्याचं सगळं आयुष्य मराठी जपण्याला गेलं. बरोबर. त्याचा मुलगा इंग्रजी शाळेत. नाही त्याने त्याच्या रीलला बादशाह ओ बादशाह हे लावलेलं असतं. ओके, मग मला गमत काय वाटते, लॉक स्क्रीन असतं. मला काय हे वाटतं, कॉमेडीच्या पलीकडे हा. शिखरावर बसले तरी म्हणजे लोक. ह्यांची गंमत काय वाटते मला, आमचं अकाउंट ओपन आहे, मग तुम्ही अंधारात बसून टपली का वाजवताय? तुम्हाला बोलायचं ना, आपण चर्चा करूया ना. तुम्ही जर चर्चात्मक सुरुवात केल्यानंतर चर्चा करायला आवडेल. तुम्ही डायरेक्ट त्याच्यात शिव्या, हे आई बहिणीचा उद्धार किंवा असं काहीतरी अपमानास्पद लिहिणं किंवा काय, मला नेहमी काय वाटतं, मी त्यांना ना दुःखातनं मुक्त करतो. गौतम बुद्धांचा मार्ग. तुला मला बघितला त्रास होतो ना, तुला माझी पोस्ट बघितला त्रास होतो, माझा चेहरा बघितला त्रास होतो, तू ब्लॉक हो. बरोबर. उद्यापासून मी तुझी अशी व्यवस्था करतो की तुला मी दिसणारच नाही. तू सुखी राहा, बरोबर. तू तुझ्या ठिकाणी सुखी राहा, मला तुझ्याशी वादच नाही घालायचा. कारण की वाद घालण्यात काय अर्थच नाही. वाद आपण संवाद केला पाहिजे ना. तर ते कुणालाच करायचं नाही. आणि काय होतं ना, मला तर कधी कधी वाटतं ना, MPSC UPSC फेसबुकला पण सुरू केली पाहिजे. तर ती जर पात्रता परीक्षा झाली असती ना, तर मी तुम्हाला सांगतो, अरे प्रशासकीय लाईन लागली असती म्हणजे लोकांची. इतका समाज सुधारला असताना. कसं आहे, 2 GB चा डेटा मिळतो ना आपल्याला, त्यामुळे आपण दिवसभर बेरोजगार आहोत त्याची कल्पनाच नाही. अजिबात नाही. अजिबात येत नाही. रात्री आई जेवायला वाटते, पप्पा दिवसभर काम करून येत आहेत, तेव्हा आपल्याला वाटतं माझं तर व्यवस्थित चालू आहे. कधीतरी- कारण मला इथे रिहाना दिसते. कार्यकर्ता म्हणून 500,000 रुपये मिळतायत. मिळतात. मग इतकं जग दोन वडापाव सुधारलं. सोबत असतात. त्यांना हेच कळत नाही की जग जवळ आलंय, पण तू नोकरीपासून लांब गेलाय. तुला त्याची जाणीवच होत नाही. पण ती कधी, मग तो काय करतो, शिव्या घालायला सुरुवात करतो. मग त्याचं फ्रस्ट्रेशन अशा ठिकाणी येतं ना की अरे मग हे वाचवलं पाहिजे, ते वाचवलं पाहिजे, ह्याचा प्रोत्साहन झाला पाहिजे. या लोकांना हे कळत नाही का, बरेचसे ट्रोलर आहेत ना, हे मध्यमवयीन आहेत. कारण काही 20, 22, 25ची मुलांना नाही ट्रोल करायला लागत. त्यांचं जग वेगळं आहे, ते त्यांच्या वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये असतात. हे मधले फ्रस्ट्रेटेड लोक आहेत, मिडल एजचे लोक आहेत ना, त्यांना कळत नाही का आपण अजूनही संधी आहे आपल्याकडे, आपण काहीतरी पॉझिटिव्ह करू शकतो, विधायक काम करू शकतो, 35चा माणूस पण एक जग जिंकू शकतो. तिथं कशाला तू आता झाला, आता माझं काय 35 पर्यंत, असे बरेच लोक आहेत. आणि ते भावना नाजूक झाल्या तर कशा अजून, कारण कुठे भावना आता कधी वयात आली मला कळेल नाही ना ती. आणि प्रॉब्लेम काय त्यांचा की आता फक्त भावना दारातून उभी राहायची बाकी झाली की तुम्हाला दुखावलं, की मला तू हात लावला, एवढ्या लेवलला गेले. म्हणजे आणि मला हजू काय येतं की जर एखादे तुम्हाला पटत नसेल ना, कारण की आपण प्रत्येकाला गुलाब नाही आवडू शकत. कुणाला मोगरा आवडतं, कुणाला जाईजुई आवडतं, म्हणून तर बागेला बाग म्हणतो ना. आता बागेत एकाच प्रकारचं फुल असतं. तुम्ही सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही झाला, तुम्ही संपवा ती गोष्ट. तुम्ही हे मान्य करा की अरे ह्याचे विचार वेगळे आहेत, मला ह्याचे विचार पटत नाही, मी लांब गेलो. शिवाय घालण्याची गरज नाही, तुम्हीच त्याच्यापासून दूर गेलं पाहिजे. ही तीच लोक आहेत जी सचिन तेंडुलकर यांना घरी बसून अरे आडवी फिरवली पाहिजे, हे सांगायचं, अरे उभी फिरवली पाहिजे, स्वतः यांनी फळकूट नातं घेतलेलं असतं. ही तीच लोक आहेत जी रफी साहेबांची गाणी डिसलाईक करायची लोक. रफी साहेबांची गाणी डिसलाईक करतात, काय कमाल आहे. अरे तुझ्या बाथरूम मधला नळ पण व्यवस्थित पडत नाही, तू तो रिपेअर कर, संडासावरचा पत्रा उडालाय, तू कुठे डिसलाईक करत चाललाय. त्या माणसाने ढेकळ सुद्धा रिदम मध्ये दिला असेल. मग काय हे काय माहिती ना, हे बऱ्याच लोकांना ना, 80% लोकांना मतं जिओ फुकट झाल्यानंतर आलेली आहे. आधी मतच नव्हती, जिओ फुकट झाला त्यांना मतं आली. आणि आता प्रत्येक जण एक रक्षक झालाय.
तो कुठला ना कुठला रक्षक असतो. जी गोष्ट धोक्यात नाही त्या गोष्टीचे रक्षक असते. अरे मला त्या आणि दुर्दैवाने माणूस किती रक्षक कोण नाही. कोण नाही, माणूस की उड्यावर पडलं. माणूस- माणुसकीचं नाव भावना ठेवूया काय आपण मग ती दुखावली तर काहीतरी करता येईल. मला सगळ्यात आवडतं म्हणजे कुणाल कामरा नावाचा माणूस जो हो. कॉमेडियन आहे तो भयानक लेवलला कॉमिक त्याचे लाईन्स असतात. Sense त्याची ही लाईन्स आहे ना, तू आता तुला त्याची एक लाईन आहे, ही जो बोला रक्षक झालेत, हम्म. त्याची स्टँडअपची लाईन आहे, यार बचपन से मुझे सिखाया गया कि धर्म तुम्हारी रक्षा करेगा, धर्म तुम्हारी रक्षा करेगा, अभी मेरे को बोलते हैं कि तुमको धर्म की रक्षा करनी, ये चेंज कब हुआ? पण हा किती लॉजिकल प्रश्न आहे. Exactly. बरं. तुम्ही वयात ज्या धर्माचं प्रोटेक्शन म्हणून आणता त्याला तू प्रोटेक्ट करायचं, हे माथे फिरवून ही माथे फिरू बनवण्याची प्रोसेस त्याने एका लाईन मध्ये मांडली आहे. बरोबर. सो हे रक्षक झालेले मुद्दे ते ट्रोलर असतात काही प्रमाणात, बरोबर. आणि ना लोक प्रेम करतात म्हणून ट्रोल करतात, असलं काय नाही. नाही. ट्रोलर ही जमात आणि ही ट्रोलिंग साठीच आलेली आहे. आणि त्यांना समाधान मिळतं. पण हो. कसं आहे की तुम्ही 5 मिनिटासाठी का होईना पण एखाद्या माणसाला खचवता तुम्ही. हो. आपण गौतम बुद्ध नाही आहोत की त्यांना काहीच फरक पडला नाही. म्हणजे ते सगळ्या गोष्टींना मुक्त झाले होते. त्यांना ते सगळेच गौतम बुद्ध नाहीत. आपलं कितीही आपण बोलत असलो तरी 5 मिनिटांनी वाईट वाटतं, कोणतरी शिवी घातली तरी. तुमच्यामुळे एखाद्याचा 5 मिनिट आयुष्यातली तुम्ही दुःख देताय हे तुम्हाला कळलं पाहिजे की एक सिंपल पर्याय आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीने आपल्याला सगळं दिलंय. ब्लॉक करा, अवॉइड करा, ह्याला म्हणजे हे कुठेतरी काय म्हणतात ना, तुम्ही लांब जाऊ शकता त्या गोष्टीपासून. पण नाही, त्यांना येऊन तुमच्या पोस्टवर घाण करायचीच आहे. त्यांना सांगायचंच आहे की तू किती दळबद्री आहेस, तू किती काय. मला त्या गोष्टीचं हे वाटतं. कारण पण त्यातून पण बाहेर पडू शकतो आपण. आपल्या उन्नतीचा तो मार्ग आहे की बरोबर. फार वेळ तिथे थांबायचं नाही. थांबायचं. बरोबर. त्यामुळे आणि काय vision clear आहे. पुढे हा कसं विजन जायचंय? तिथं उलट तिथे तू मटेरियल मिळवायलाच जात असशील की काय अच्छा हे आहे बाईला घेऊया आपण. काही काही लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर कमाल असतो. असतो, खरं असतो. त्यांच्या कमेंट ऐकून ना तुम्हाला हसू येतं. म्हणजे आता शेवटी काय, जशी एक निगेटिव्ह बाजू आहे ट्रोलिंगची, तशी एक पॉझिटिव्ह बाजू सुद्धा आहे. काही काही प्रेक्षक म्हणजे दिलखुलास प्रेम आणि त्यांच्या ह्याच्यातनं त्यांचा जो प्रयत्न असतो आपल्यापर्यंत प्रेम पोहोचवण्याचा, तोही अमर्याद आहे. ते खूप खुश असतात आणि दुसऱ्यांना आपला आनंद जावा हे असतं त्यांचं. म्हणजे सुदैवाने अजूनपर्यंत तरी 90% लोकसंख्या आपली प्रेमळच आहे. 10% हे जे ट्रोलर्स आहेत ते सोडतात. मित्रांनो, या दोघांशी गप्पा मारताना मला मजा येते, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे दोघंही उत्तम मित्र आहेत आणि त्यांच्यातला अजून एक कॉमन धागा म्हणजे श्रमेष्ठ लेखक म्हणून परिचित आहे आणि कवी सुद्धा आहे. तो वेगळ्या वाटेवरचा कवी आहे, अर्थात त्याच्या कविता मी ऐकलेल्या आहेत म्हणून हे सांगतोय. आणि राकेश सुद्धा फार छान कविता करतो आणि लिहितो सुद्धा. आता हा त्याच्यातला गुण हा ढवळ्या शेजारी पवळ्या असा नाहीये, त्याचा स्वतंत्र त्याने डेव्हलप केलेला आहे. कारण तू मला आता मगाशी सांगितलंस की कादंबरी सदृश तुझ्याकडनं लिखाण झालेलं आहे आणि ती कादंबरी म्हणून तू आता ती प्रिंटला रेडी आहे. ते काय प्रकरण? त्याचं क्रेडिट पुन्हा याचंच आहे. म्हणजे लिहिले फक्त मी, पण ती माझ्याकडून लिही तू कम्प्लीट कर हे सांगणारा हा माणूस. ती कादंबरी लिहून झाल्यावरती हा आणि आमचा मित्र सागर कदम त्याने काही इनपुट्स दिले. ह्याने पाठी लागून माझ्याकडून ती लिहून घेतली. ओके. आणि ती लिहून झाल्यावरती जो त्या कादंबरीचा जो पहिला ड्राफ्ट ज्या व्यक्तीनं वाचलाय ती म्हणजे याची बायको आणि माझी मैत्रीण सवी. तर या तिघा चौघांच्यामुळे ती कादंबरी लिहून झाले, पूर्ण झाले. आणि त्या कादंबरीला प्रस्तावना याने लिहिले आणि ती आपसूक सुचलेली 10-12 ओळींची प्रस्तावना आहे आणि शॉर्ट अँड स्वीट. म्हणजे तुम्ही ती प्रस्तावना वाचून तुमचं पान पलटलं गेलंच पाहिजे, तुम्ही वाचायला सुरुवात केली पाहिजे अशी त्याने प्रस्तावना लिहिली. पार्श्वभूमी काय? पार्श्वभूमी गोष्ट नको सांगू, पण कुठे घडते कादंबरी तुझी? कादंबरी घडते रत्नागिरीमध्ये. शाबास. रत्नागिरीमध्ये घडते आणि कादंबरीचं नाव आहे डफळवाडी, प्रवास एका मैत्रीचा. सध्या ते प्रिंटिंग प्रोसेस मध्ये आहे. लवकरच मित्रांनो, डफळवाडी प्रवास एका मैत्रीचा ही कादंबरी राकेश जाधवची लवकरच येते आणि ती निश्चितच रंजक असणार आहे. निश्चितच खूप काहीतरी मूल्यात्मक असणार आहे त्याची मांडणी. कारण तो रत्नागिरीवर लिहितोय आणि तो हाड्यांकोर रत्नागिरीकर आहे. रत्नागिरीला लवकरात लवकर जाता यावं म्हणून त्याने मुंबईत फक्त एक पाय टाकलाय, दुसरा टाकलाच नाहीये. कारण तो पनवेलला राहतो. त्याचे कोचिंग क्लासेस आणि सगळं तिकडे सेटल आहे. तो पनवेलमध्ये राहतो, त्यामुळे तो तिथनं मागच्या मागे जाऊ शकतो.
डफवाडीचा अर्थ लोक असं काहीतरी गाव वगैरे गाव बोलतात. पण एक आम्ही कॉलेज सुटायचो तेव्हा 6:10ची डफवाडी आम्ही ठरलेली गाडी होती. बस होती. त्याच्यात आम्ही 5 जण मित्र घरी निघून जायचो. तर तो मैत्रीचा प्रवास म्हणून ते डफवाडी नाव दिलं. आम्ही किती वाजताही सुटलो 3, 4, कधी 3:30 अडीच तरी आम्ही 6:10च्या डफवाडीत जायचो. चल आता घरच्यांना माहिती नसतं टायमिंग आमच्या कॉलेज कधी सुटलंय ते कधीच कळलेलं नाही. तुमचा कॉलेजचा तुम्ही विषय काढलात हा. तर कॉलेजमध्ये तुम्ही काय टरारलेपणा केला होता याचा एक किस्सा मला कळलाय. मी बोलू का तू बोलतो? बाजूने मुली पास व्हायच्या तेव्हा काय करायचं? एक आम्हाला म्हणजे सवय होती की आपल्या बाजूने कोण पास होतं तर त्याचं वाक्य धरून पुढचं वाक्य मी जोडायचो. आणि मग समजा मी बोललो तर हा सावरून घ्यायचा, हा बोलला तर मी सावरून घ्यायचा. मुली 2-3 मुली बोलत येतात आणि ती समजा ते मैत्रिणींना बोलली तू ना वेडीच आहेस, हे आम्हाला ऐकू आलंय. हा. कारण मी पहिल्यांदाच बोललो होतो राकेश तुला, पण तू माझं ऐकत नाहीस कधी गोष्टी, कारण या लेक्चरला बसणं अत्यंत महत्वाचं आहे. मग हा बोलायचा हा बरोबर आहे तुझं, माझ्याही ते लक्षात आलं होतं, पण मी म्हटलं तू काय असं सांगणार मला ते पुढे बघा असं. तर हे आमचं हिला ना अक्कलच नाही. मला माहिती आहे राकेश या गोष्टी तू 4 चौघात बोलत नाही पाहिजे होत्यास, मला माहितीये. मग तो त्याच्यावर काहीतरी बोलत हे आम्ही असं अख्खा 11 आम्ही असंच केलं. म्हणजे आणि पण ह्याच्यात कुणाला काहीतरी अपमानास्पद बोलला असं काय काहीच नाही. फक्त ते कॉन्व्हर्सेशन आम्ही पुढे पुढे न्यायचो. न्यायचं. नाही, पुढे तू किती- त्याच्यात त्यांचं काहीतरी आम्ही त्यांची छेड काढतो. अजिबात नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. ह्याला म्हणतच नाही हा. छेड फक्त एक काढण्याचे. वाक्य- हे ब्रिटिश पद्धत झाली. ही आपली पद्धत नाही. हे काय बोलती तू वगैरे काय काय नाही. नाही. हे ब्रिटिश जरा इंटलेक्च्युअल आहे. काय आणि नाही. आणि त्यावेळेला एक नक्की असायचं की मला माहित असायचं की हा काय बोलणार आहे आणि मी ते बिंदास वाक्य बोलायचो की मला माहितीये की मी जरी काय पुढे बोललो की हा सावरेल लगेच क्विकली, किंवा त्यालाही तो कॉन्फिडन्स असायचा की मी जर काही बोललो तर राकेश आहे बाजूला सावरायला, हा कॉन्फिडन्स आणि आम्ही बोलायचो. तो शोले मधला डायलॉग वाटला या निमित्ताने. हा. काय तू काहीतरी बोललो ना इतने कर देंगे भाई, दादा तो बोलते अभी बोल दिया ना अभी देख लेंगे, असं काहीतरी एक डायलॉग हो. तर तसं होतं ते. त्याआधी एक प्रश्न विचारतो तुझ्यासाठी आहे की हास्य जत्रेने तुला काय दिले श्रमेश? ओळख दिली. महाराष्ट्र पूर्ण हा. आणि मराठी माणूस बेसिकली. येस, म्हणजे धडपड करतो ती सुद्धा मला ऑडिशन हे झाली, आवडली सरना, आणि हास्यजत्रेने ओळख आणि आनंद दिला. कारण ज्याच्यासाठी मुंबईत आलो होतो ना त्याची सुरुवात झाली. मी असं म्हणत नाही की खूप काहीतरी केलंय किंवा काय, ही आमची सुरुवात आहे. पण ना हास्यजत्रेने ऍटलिस्ट लोकांना हे कळू दिलं की हा श्रमेश बेटकर आहे, बस एवढंच झालं. पण हे अत्यंत महत्वाचं होतं माझ्यासाठी, कारण की जो माझा सिनेमा आता आला होता लास्ट ऑफ खानदान, तो करण्याचं धाडस हे मला हास्यजत्रेतूनच मिळालं. कुठेतरी 4 लोकांनी माझ्यावर विश्वास का टाकले की हास्यजत्रेमुळे त्यांना माझं नाव माहित होतं. करेक्ट आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे हास्यजत्रेचे ऋण आहेत की, आणि शेवटी ती पहिली गोष्ट आयुष्यात घडली की जिथे मी ऍक्टर म्हणून प्रेझेंट झालो. लोकांना माझं लेखन आवडतं पण मला माझ्यातला अभिनेता जास्त आवडतो. मला तेच करायला हे होतं. मी स्वतःसाठी लिहायला लागलो पण मागेची पण लिहित नव्हती म्हणून. तुला ते चिसव का तू जास्त रमतोस की अकबर? आणि नाही, मी दोन्ही मध्ये रमतो. जिथे मला ऍडिशन घेता येते ना तिथे मी रमतो. ते फॉर्मॅट लोकांना वाटतं लेखनावर जिवंत आहेत, नाही ऍडिशनवर जिवंत आहेत. मी तुम्हाला लिहून देऊ शकतो 7 वर्ष त्याचे जे प्रोमो येतात ना ते सगळे ऍडिशन्स आहेत. त्या वेळेला सुचलेले ऍडिशन आहेत. म्हणजे त्याचा तो एक चांगला किस्सा आहे आणि त्याचा तरी फेमस आहे हे सांग, कारण तो रील खूप व्हायरल आहे म्हणून, की मी ते घेतो पहिलंच आमचं सलीबरोबर स्पीड, हे बघून मला तुझं बालपण. तर ते बालपण आठवल्यानंतर ना जेव्हा मी रिडिंग केलं होतं तेव्हा त्याला लाफ्टर सर असे हसले होते, मोठे सर हसले की आमचा जोक पास होतो. तर ते नॉर्मल हसले होते कारण तेव्हा ते हातात नव्हतं ना, ते फक्त मी इमॅजिन केलं होतं हे बघून मला तुझं बालपण आठवलं होतं. त्यांना वाटलं होतं की मी उभं ठेवेल, मी ते आडवं ठेवलं. तर आडवं ठेवल्यानंतर ना, आणि आमचा दोघांचा प्रॉब्लेम काय माझा प्रथमेश, आम्हाला स्पीडची शक्यता, आमचा टायमिंग मिस करायचं नसतं आम्हाला. कट 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 टू कट कट टू कट कट टू वाक्य. तर ते झालं हे बघून मला तुझं बालपण आठवलं. तर ना त्याच्यानंतर जो लाफ्टर आला, सई एकदम जागेवर उठली, सगळे हे त्यानंतरची लाईन. आणि आम्ही ना आता प्रॉब्लेम आहे की फळ जाता कामा नाही, आमचा सगळा रिदम ब्रेक होईल लाफ्टर. काही एवढ्या लाफ्टरची ही नव्हती. अरे हे किती हातात ठेवून मी असं उभं राहून बघत राहतो असं मला झालं ते. मग त्याच्यानंतर जे सगळं बोललोय ते सगळं त्या बघितलास वासाड्यांनी पुढचा डायलॉग पण ऐकून नाही घेतला आणि डायरेक्ट डोळायला सुरुवात केली. अरे जे तुमच्या मनात आहे ते हातात नाही, कधी लक्षात राहते बघा. तर हे सगळं काही लिखित नव्हतं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी जेवढ्या व्हायरल होतात ना
त्या आता इरसाल गावकरी करताना असेल, अरुण कदम दादांना काय बोलताना वगैरे किंवा शेंद्रू शेंद्रू करताना ते खूप काय काय येतात ते मनातलंच आहे बरेच त्याच्यात एक हे होतं ती गंमत आहे. म्हणजे त्या मला जिथे बोलायला जास्त मिळतं ना ते फॉर्मॅट मला आवडतं. तुला काय वाटतं हास्य जत्रेत कसं काम करतो हा? चांगलं करतो तो. आणि त्याच्या ऍडिशन मित्र म्हणून नाही, प्रेक्षक म्हणून सांग. एवढे दिग्गज आहेत, तुला सगळ्यात कोण आवडतं हास्य जत्रेमध्ये? मला हा आवडतो. त्याचं नाही, कारण पण- शपथ. नाही त्याचं कारण आहे. त्याचं कारण काय माहितीये, त्याला पण तो- लेखक म्हणून आवडतं. नाही लेखक नाही, लेखक म्हणून आवडतोच, प्रश्नच नाही. पण ऍक्टर म्हणून पण आवडतो का माहिती, कारण तो खूप जेन्युअनली करतो सगळं. आणि त्याला जे मिळेल त्याला माहितीये की मला पुढे काय बोलायचं, पुढे कशा पद्धतीने बोलायचं. आणि तो त्याच्या ज्या ऍडिशन्स आहेत ना, म्हणजे ते अनप्रेडिक्टेबल असतं. बरं मी हे पण सांगतो, मी ना खूप ऍडिशन्स नाही घेत. पण ते आता असं लोकांना वाटतं की मी म्हणजे ऍडिशन्स घेतो. मी हार्डली एखाद दुसरं वाक्य बोलतो, पण ते रजिस्टर होतं नेमकं. म्हणजे जसं ते प्रत्येक याच्यातलं एक वाक्य आहे. म्हणजे आता त्यांचं ते अरुण दादांचं एक स्किल व्हायरल झालं होतं, प्रियदर्शनी बरोबर लग्न असतं, ते बकरी पत्र्याच्या भोकातनं बकरीची आंघोळ करणारा माणूस वगैरे असं तसं. तर त्याच्यात ते शेवटी जेव्हा प्रियदर्शनी अरुण दादांना नाकारून ओंकार राऊतवर जाते ना, तर तिथे मला जस्ट गॅप मिळाला. म्हणून ते माझ्या तोंडातून आपसूक निघालं की अरे मॅच बघायला आलेला माणूस मॅन ऑफ द मॅच झाला असं. किंवा आम्ही ते कोर्टाचं एक मध्ये स्किट केलं होतं. ते ऑर्डर म्हणायच्या ऐवजी दादा कांडाप बोलला, द जज असताना कांडाप. तर मला पट मिळाली. माझं असं झालं की अरे हा माणूस काय करतोय का, हा शेवटी न्याय देणार आहे की मसाला देणार आहे. तर मी ते ठरवून करत नाही. ते आपसूक होतं की आता मी ऍडिशन ठरवून ठेवल्या की आता मी ती घेणार. असं कधी असं कधी नाही. आणि म्हणून तो टॅलेंटेड आहे. आता त्या दिवशी पण असं Talented. ग्रामपंचायत मध्ये अरुण दादा पिंक कलरचा हे घालून बसले होते आणि ते नेहमीप्रमाणे त्यांच्या ह्याच्यात काहीतरी बोलतात आणि सगळे बोल हे सरपंच नाही खेरीज काय यांचं काहीतरी केलं पाहिजे, ह्याच्याला काय केलं पाहिजे, एखादी दांडी घुसवानी गुलाबी कुल्फी विकून टाकली. तर हे आपसूक झालंय, काहीतरी ठरवलंय आणि त्या ऍडिशन वरच हे होतं. म्हणजे एक तेच पंचायत मध्ये कधी कधी तर असं झालं होतं की ऍक्शन बोलायच्या अगोदर काही वाक्य सुचले आणि ते झाले. म्हणजे ऍक्शन बोलणार आणि मी बाकड्यावरून धावत गेलो आणि पृथ्वीला म्हटलं पृथ्वी मी जरा हे वाक्य घेतो मग तू ते हे बोल. मग तसं ते त्या दिवशी झालं होतं की आयुष्याचा नुसता भात झालाय, जो येतो तो घालवतो. तर मग ही त्या वेळेला त्या अनुषंगाने सुचलेली. कारण की कधी कधी आपण ना त्या जागेवर गेल्यावर आपल्याला नवीन वाक्य सुचतात. लेखक म्हणून आपण कुठेतरी रूम मध्ये बसलेलो असतो आपण स्वतः. कधी कधी आपण सिनेमामध्ये सुद्धा जेव्हा लोकेशनवर जातो तर तेव्हा आपल्याला तिथे जाऊन एक नवीन वाक्य सुचतं. हास्य जत्रा तू एन्जॉय करतोयस कारण की दिसतंय तिथे आणि तो शो पण इतका छान क्राफ्ट झालाय ना आता. ब्लेंड त्याचं इतकं सुंदर झालेलं आहे आता. जो तो माणूस ज्याला त्याला स्वतःमधला विनोद सापडलाय त्या मंचावरच्या. आणि ते त्या माणसाला कळलंय की मी विनोदाच्या कुठल्या लेवलपर्यंत काय जाऊ शकतो, माझ्यातलं सर्वोत्तम काय आहे विनोदी, तो त्याला सापडला. आणि हे मोठे आणि गोस्वामी यांचं पूर्ण क्रेडिट आहे. आणि 22 कलाकार जे सगळे आहेत अर्थात ते कधीच ग्रँटेड नाही धरत. म्हणजे अरे आजचं झालं तर झालं, म्हणजे 7 वर्ष सलग करतायत. अरे हो. पण प्रत्येकाची एनर्जी पहिल्या दिवसासारखीच असते की हे माझ्या आयुष्यातलं पहिलं स्किट आहे. असेच सगळे म्हणजे झटत असतात, मरत असतात की एक पंच वाजवण्यासाठी, एक कदाचित ना ती एनर्जी म्हणून ते टिकण्यामागचं 800-900 एपिसोड जे झालेत ना ते टिकण्यामागची गरज त्यांची मेहनत आहे. म्हणजे आणि दुसरं मला लेखक म्हणून श्रेय नेहमी गोस्वामी सरांचं श्रेय नो डाऊट आहे. कारण की तिथे अख्खी स्क्रिप्ट बदलतात. त्यांचं नाव येत नाही लेखक म्हणून, पण ते त्यांच्यात पण एक लेखक आहे. सचिन गोस्वामी हा डेंजर इम्प्रोव्हायझेशन आणि विषयाला धरून इम्प्रोव्हायझेशन म्हणजे भरकटत नाही तो, ते पकडून वेगळाच स्क्रिप्ट बनवू शकतो. सिमेंट मध्ये अख्खा ब्रिज बांधू शकतो ऍक्च्युअली. आणि तो परत ढासळत नाही, मजबूत ब्रिज. हे त्याची हे आहे. तर मोठे सरांची गंमत काय आहे की 2 दिवस जी आमची रायटर मीटिंग असते त्यांचं वय साधारण 50च्या जवळपास आहे. आता आपण त्या मानाने थोडे आम्ही तरुण आहे, पण आम्ही पण वैतागतो कारण खूप तास मीटिंग होते वगैरे. रायटर मीटिंग 2 दिवसाची असते आमची, 2 दिवस झूम मीटिंग असते वगैरे. पण ते व्हिडिओ ऑन करून सतत माईक ऑन करून समोर बसलेले असतात आणि त्यांचं सतत डोकं चालू असतं. लोकांना असं वाटतं की मला असं नेहमी सांगायचं वाटतं की ज्या दिवशी मोठे सर म्हणतील ना की मी थकलो
मी आज नाही करत, त्या दिवशी असे तर थांबेल. म्हणजे हे लेखकाचं त्यांचं श्रेय आहे की नो डाऊट सगळे कास्ट सगळे मेहनत करतात, पण शेवटी कोऱ्या कागदावर लेखक सुरू करतो काम. तेच जर उद्या काम नाही झालं तर आम्ही मांडणार काय? नाही, बरोबर. सो ज्या दिवशी मोठे सर म्हणतील ना की मला थकाल झालं, मी थांबतोय, त्या दिवशी थांबेल. यावरच मला सांगतो, एक प्रेक्षक म्हणून मला वाटतं की आता जसं हा बोलला, मोठे सरांनी कधी थकू नये, हा. कधीच थकू नये. त्यांनी कधी रिटायरमेंट घेऊ नये, त्यांनी कधी थकू नये. नाही. त्यांच्याकडून जे जे काही बरोबर. विषय येतात, म्हणजे संकल्पना ऑलमोस्ट त्यांच्याच असतात. लेखक असतील किती वेळा असं झालंय की 6 स्किटच्या संकल्पना मोठे मोठे सरांच्या सरांचे. बापरे, म्हणजे 6 स्किट म्हणजे 7 का 6च सहा होतात skit, सहा. एका शेड्यूलला. त्यातलं आणि त्यांना ते भारीच होतं. नाही, त्या बाबतीत तो सचिन मोटेचा आवाका फारच श्वासच मोठा आहे त्याचा. आईन्स्टाईन खूप त्या तर बाबतीत. त्यांचा मेंदू चेक केला Actually पाहिजे, केला त्याचं पाहिजे. संशोधन केलं पाहिजे की एवढ्या कन्सेप्ट येतात कसे. येतात. आपण हो. कन्सेप्टच्या बाबतीत थोडेसे हे आहोत, म्हणजे लिहायला आपल्याला खूप सुचतं, पण वेगवेगळ्या सिच्युएशन्स येतात त्या हो. डोक्यात. प्रॉपर सिच्युएशनच्या बरं, बाहेर त्यातल्या काही काही संकल्पना अशाही असतात ना, त्यात स्किट म्हणून कधी कोणी इमॅजिन पण करू शकत हो. नाही. अशा काही संकल्पना असतात त्या त्यांना स्किट फॉर्मॅट बसून प्रेक्षकांना हसवतात सुद्धा. आणि मला त्यांची एक गंमत आठवते. तुम्ही जर त्यांना आयुष्यातला तुमच्या काही किस्सा सांगत असाल तर ते ऐकत असतात, म्हणा त्याच्यातनं स्किट शोधत असतात. तुम्ही काही सांगा, असे बरेचसे स्किट आहेत ना त्याचे कोणाच्या तरी सत्य घटनेवर आधारित घडलेले आहेत. जसं समीर दादाचे काही स्किट असतात ना, ते त्याच्या आयुष्यात घडलेले किस्से पण असतात. कधी कधी असा गेलो आणि कुठेतरी चांगुलपणा अंगाशी आला, असं असं असे प्रत्येक जण कोणाचे काही ना काही किस्से असतात, त्याच्यावर स्किट शोधतात. म्हणजे याच व्हेरिएशनवर, याच एनर्जीवर ते प्रोजेक्ट चाललंय Yes, आणि yes, तू yes. त्याचा सांगितलं. भाग आहेस भाग आणि आहे. तू स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देतोयस. हे फार भारी आहे. सो तुला त्यासाठी शुभेच्छा. आणि राकेश, तुला तुझ्या घरामध्ये तुझं जे बाळ आहे ते ह्याला काय बोलतं, जे जगात कोणी बोलत नाही ते? नाही, याला मी सुद्धा श्रम्याच बोलतो आणि माझा मुलगा जो आहे मग तो पण तुम्हाला याला- दोघांनाच यांनी दिलं का? आम्ही नाही त्याला कधी श्रम्या बोललो. त्याला माहित. पण मी त्याला पूर्वीपासून अगदी श्रम्याच बोलतो, त्यामुळे माझा मुलगा पण त्याला श्रम्या काका म्हणून हाक मारतो. श्रम्या काका. श्रम्या काका असा तो हाक मला अगदी म्हणजे, आणि ह्याने त्याला असं तयार केलंय की जसे ह्याला विनोद समजतात तसे त्याला विनोद समजतात. आणि तो पण माझ्यावर तितकंच प्रेम करतो. तो आता हा 8वी 9वी 10वीच्या मुलांना जे त्याच्याशी त्यांना त्याचे कसं, तो आता 14 वर्षाचा आहे, तो त्यांच्या मित्रांना माझे किस्से सांगतोय. त्याला पण तुझ्या काय म्हणतात तर मुलाला आता तू मराठी माध्यमात टाकलेस? माझी खूप इच्छा होती मराठी माध्यमात टाकायची, पण माझ्याकडे त्यावेळेला ऑप्शन नव्हता, त्यामुळे मला नाईलाज त्याला इंग्रजी माध्यमात टाकायला लागले. आणि बरं चाललंय त्याचं, पण इंग्रजी माध्यमात टाकून सुद्धा त्याचं मराठी खूप चांगलं आहे. तुझ्या मुलाचं नाव काय? अस्मित. 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 मग अस्मित तुला फोन करून कधी काही विषय देतो काय? एवढा नाही, पण मोठा तो- नाही अजून. नाही, पण तो इतका मोठ्या माणसासारखं बोलतो, आम्ही आता बालिश वाटतो त्याच्यासमोर. मॅच्युअर्ड आहे खूप. हा, खूप मॅच्युअर्ड बोलतो आणि असा शांतपणे बसलेला असतो. आणि मला अगदी मेसेज करणार, क्षमा का तुझं हे छान वाटलं किंवा हे मला आवडलं, असं प्रॉपर त्याच्याकडे नंबर आहे. प्रॉपर तो मला मेसेज करणार मोठ्या माणसासारखा. वा. असा खूप हे आहे, गोड मुलगा आहे, प्रचंड गोड मुलगा. ह्याच्यासारखाच आहे, सेम दोघे असंच हे झालंय आता. नाही, हा, नाही. त्याने आपल्याला अजून कळत नाही साखर कमी करायची, त्यानं 14 वर्षी ठरलं की साखर कमी केली. काय बोलतोस? हो, हो. त्याला सांग साखरपुड्यापर्यंत नाही, ते आता ते व्हिडिओज मध्ये ते हो. येतात रे, आणि एकदा तू टाकलं की ते लूप मध्ये काय ना काय ते हेल्थ वाले चालू राहतात. म्हणजे आता आपण एवढ्या यायला पोहोचलो तरी आपल्याला मस्ती कमी करायची वाटत नाही, त्याला साखर कमी करायची. स्किट बघताना, सलीम अकबरचं स्किट बघताना एक अगदी अशी लाईन आहे, हा सहज बोलून गेला. कदाचित तिथे लॅपटॉप आलं नसेल तर ते राजकुमाराचं काहीतरी स्किट होतं आणि राजकुमार बोलतो की मी जिथे कुठे बाहेर फिरत असतो तेव्हा बघतो, असं काहीतरी होतं. तर हा बोलतो, अरे तू राजकुमारच, गल्ली बोळात कुठे फिरतो, महालात फिर. आणि हे वाक्य बोलल्यावरती आम्ही दोघांनी, म्हणजे मुलगा आणि मी, आम्ही घरी बघत होतो तेव्हा एकमेकडे बघलं आणि इतका हसलोय ना, सेम मोमेंटला. म्हणजे मला जो जोक कळला तो जोक त्याला सुद्धा लगेच कळला. कळला, लगेच मी त्या ह्याला मोमेंटला. किती हसलो होतो माहितीये. म्हणजे तू माझा जीव वाचवण्यासाठी माझ्यासारखे दिसणारे आणि ते इथे बेगमला माहिती. काय केलं? एक विनोद मला खूप आवडला होता. तो त्यावेळी रजिस्टर नाही झाला, कारण त्यावेळी सलीम अकबर फेमस नव्हतं. कुठलं होतं, सलीम असा नेहमीप्रमाणे कार्ड करतो आणि मी भडकतो, थांब तुला दाखवतोच आता, आणि मी काढतो, हॅलो ताजमहालचं बांधकाम थांबवा. तर प्रसाद दादा पुढे, तो कोण? मी अकबर, तुझा काय संबंध? असे नाही काय,
मला वाटतं रागाच्या भरात काय पण चालतं. मला असं मला इतका आवडायचा तो विनोद. मोठे गोस्वामी सरांचं नाव घेतलं आपण, मोठे गोस्वामी नाव घेतलं. बरोबर. पण मोठे गोस्वामी सरांकडे जाण्या अगोदर मला एका चाळणीतनं जावं लागलं होतं. त्यांचं नाव आशिष पाथरे. दादा आपण, मी मगाशी म्हटलं हा, काय केलं मी तुझं, काय केलं? आपण इकडे येणार प्रत्येक माणूस हक्काने पहिला, जसं कोणत्याही शिक्षणाची सुरुवात करताना आपण नर्सरी बालवाडीतून जातो, तसं तुमच्याकडे ते शिक्षण मिळालं होतं. तुम्ही एक 2 माणसांकडे मी काम केलं. एक एन चंद्रा सर आणि दुसरे तुम्ही, प्रोफेशनल रायटर म्हणून तुम्ही मला संधी दिली. एन चंद्रा सरांनी मला एक गोष्ट सांगितली होती. जेव्हा ते आम्ही एकाच ऑफिसमध्ये दोघेच होतो, तेव्हा त्यांनी मला बोलून सांगितलं होतं की रमेश काय करणार, पुढे बोलू लागले वगैरे वगैरे, आणि रायटिंग करणार असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव की रायटिंग इज अ नथिंग बट अ रिरायटिंग. हे त्यांनी तेव्हा सांगितलं. ते वाक्य माझ्या अजून लक्षात आहे. तसं दुसरं वाक्य तुम्ही आयुष्यात मला सांगितलं होतं, तुम्ही ते विसरून गेलं होतं, आपलं बोलण्यात ते झालं असेल. रायटिंग इज अ नथिंग बट अ सिलेक्शन ऑफ अ डायलॉग. तुम्हाला एकाच वेळी 5 डायलॉग सुचतात आणि ते तुम्हाला सुचले पाहिजेत कारण तुम्ही लेखक आहात, पण त्या कॅरेक्टरला, त्या सिच्युएशनला आणि त्या वेळेला कोणता डायलॉग योग्य आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही चांगले लेखक व्हाल. हे तुम्ही सांगितलेलं वाक्य मी जसं तसं लक्षात ठेवलंय आणि त्याचा आयुष्यामध्ये फायदा होतो. दुसरं, आपण रात्री 12-1-2 वाजता रफी साहेबांना आपण त्रास द्यायचो. ते इथेच होते, तर आता गेले असतील का खाली? रफी साहेब जेव्हा कधी भेटतील तेव्हा मिठी मारतील, पण पहिल्या दांडक्यानं होल पडतील आपल्याला. आपण लय सुरू वर्गाने काजूच्या काठी आपण म्हणजे 8वी 9वी सुरूच लावले होते, पहिल्या 7 मध्ये नव्हतोच आपण. आणि मी म्हणजे ते प्रेक्षकांना सांगायचो की पहिले 2 वर्ष मला दादांना घाबरण्यातच गेली होती. मी ब्रिजच चुकायचो ना. नॅशनल पार्कच्या ब्रिज खाली उभं राहा म्हटलं मला काही कळायचंच नाही, कारण की मी मुंबईत नवीन आलो होतो. आणि मी याला म्हटलं, मी प्रथमेशला सारखं बोलायचो, सांग ना मी मुंबईत नवीन आलोय, मला नाही माहिती. आणि ना मला जाम भीती वाटायची आता. आणि दादा काय करायचे, ऐन टायमाला ब्रिज बदलायचे. आणि मी माझं असं व्हायचं, एक तर मला माहित नाही हा माणूस ब्रिज बदलतो, बरं ब्रिज बदलल्यानंतर ना तू इथं काय थांबलास, तुला मला कसं सांगू कसं. आणि एकतर मी असं लाजरा, त्याच्यात ना माझा अर्ध हे व्हायचं. नाहीतर मी लवकर दादा बोललो असतो. 2 वर्ष घेतली नसली. अरे नाही, अरे कारण तुला आपला ब्रिज मोठा, मी पण नवीन होतो, माझा पण ब्रिज चुकायचा. अरे गोकुल आनंद के नीचे है वो खड़ा है, नहीं सर अभी 1 मिनट टू नेशनल पार्क में अभी मुझको बताने नहीं हम ते काय करणार. मी एवढा दहशतीत असायचो ना, मला इतकी भीती वाटायची. मला तो स्वभाव आहे, कारण मोठ्या माणसांबरोबर काम करताना मला नेहमी दडपण येतं. अरे काय म्हणून पिक्चर सुद्धा मी असे तरुण पोरांना घेऊन केलाय की ज्याला बघलं घाबरायला नको, पण हा आला सेटवर गेली ऍक्टिंग मेली आता. ऍक्टिंग मी माझ्या वयाच्या लोकांना, मला माहित नव्हतं तुम्ही नाव सांगितलं सीझन हॉटेलचे येते, मी पहिल्यांदा नाव ऐकलं. नॅशनल पार्क पासून बाहेर होतो रिक्षात, कुठे सीझन हॉटेल येते, कुठे सीझन हॉटेल येते. म्हणजे असेच रिक्षावाले प्रवास केला. मला वाटतं त्याच्यामुळे तो लास्ट ऑफ खांदा मधला मला जोक सुचला असावा की भाई तू उतरल्यावर पैसे देशील ना, तर का तू अर्धा बाहेर आहे. असा तू मी अर्धाच बसलो. असा लास्ट ऑफ खांदाचा पहिला विरोध आहे याचा अंदाजा. वा वा वा. एका साईडला मुंग्या येतील. अशी नाही, पण ते मजेशीरच का एकंदरीत आताही जे प्रथमेशला सुद्धा तुम्ही सादर दिलात. मला मुद्दामही बोलायचंय, कारण की प्रथमेश तर पैसे घेऊन झोपला होता इथे काम करायचं सोडून. अरे काय ते त्याने मुलाखतीत ऑलरेडी सांगितलंय, ते काय ते घडून गेले. मला बेसिकली जी मुलं इथे आली ना त्यांना नाही दादा, मला जे कळलंय ते सांगणार नाही. सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट काय की लोक ना विसरून काय जातात. हास्यचित्रच्या काळात सोशल मीडिया खूप चांगला आहे, त्यामुळे लोकांना घराघरांपर्यंत पोहोचलं. पण ऍक्च्युली हा जो स्किटचा पायंड आहे, 2008 पासून कॉमेडी एक्सप्रेस सुरू झाला. आणि मी हे तुम्ही समोर आहात म्हणून अजिबात नाही कधी सांगण्याचा योग आला नाही याच्या अगोदर. आज आपण ऑफिशियली सांगतो की तेव्हा आम्ही कॉलेजला होतो. 2008ला आम्ही कॉलेज सुरू झालं, तेव्हा नेमकं कॉमेडी एक्सप्रेस सुरू झालं. त्यामुळे आमच्यावर जे संस्कार झाले ते कॉमेडी एक्सप्रेसचे झाले होते. त्यामुळे आम्हाला बघताना नेहमी असं वाटायचं की आपली जागा तिथे आहे, आपण इथे काहीतरी काम केलं पाहिजे, आपण काहीतरी काम केलं पाहिजे. ते इनडायरेक्टली मॅनिफेस्टेशन थोडंसं रिॲलिटीमध्ये आलं असं मला वाटतंय. म्हणून डायरेक्ट मला ज्या माणसाने कॉमेडी एक्सप्रेसमध्ये 2000-3000च्या वर स्किट लिहिले
त्या माणसाचा असिस्टंट लेखक म्हणून मला पहिली संधी मिळाली. कदाचित त्यामुळे आमची जी शैली आहे दोघांची ती जास्त बोलण्याची आहे. हम्म, ठीक आहे. टॉकी स्किट हास्यजत्रेमध्ये होत नाहीत, फक्त आमच्या दोघांचं होतं. बरोबर. ते त्याचं कारण आहे की आमच्यावर संस्कार तुम्ही लिहिलेले स्किटचे आहेत, कॉमेडी एक्सप्रेसचे. त्यामुळे ते आभार इनडायरेक्टली तुम्ही आमच्यावर संस्कार केले. त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ व्यक्त करणं गरजेचं आहे. जसं आम्हाला बऱ्याच जण म्हणतात की तुमची स्टाईल ना जुनी आहे, ती तिला भारी वाटते. याचं कारण इनडायरेक्टली आमच्यावर संस्कार अशोक सराफ मामा आणि लक्ष्मीकांत मामा यांचे झाले. बरोबर. कारण की ह्या फार अशा कमी वेळा असतात की जिथे हे कृतज्ञता व्यक्त करायला लागते. कारण की अशोक मामा आणि लक्ष्मण मामा हे युनिव्हर्सिटीज आहेत. तू नेहमी म्हणजे तू काय पम्या काय ऍडिशनचा जेव्हा विषय निघायचा ना की ते कळलं पण नाही. तू आता ऍडिशन बोललास ना की मला ते येतं. तुझा लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो आपला Same. विषय पण झालाय की ते जागा सोडायची म्हणजे बरोबर. डबिंगला डबिंग करेल. करायला. आता मला सुचत नाही म्हणजे ते फक्त एवढं किती हे काय मी बोलेन तिकडे आणि ते कहायचे ऍडिशन. तर ते पकड असलेला माणूस त्या सगळ्या याच्यावर विनोदावर. त्यामुळे कोणत्याही अभिनयाचं शिक्षण न घेता या लोकांनी आम्हाला घरात बसून शिकवलं. धूम धडाका असेल, दी दनादन, थरथराट, धडाकेबाज असेही बनवाल बने. आज सुद्धा कंटाळा आल्यावर मी हेच सिनेमे लावून बसतो. कारण की दरवेळी एक नवीन विनोद सापडतो आणि दरवेळी एक हो. नवीन रिॲक्शन सापडते आणि दरवेळी असं वाटतं ना की हे काहीतरी भारी आहे, ह्यांनी ना अजरामर करून ठेवलंय. असं वाटतं की पुन्हा शाळेत चाललोय अभिनयाच्या. करेक्ट. म्हणजे ती एवढी लेजेंडरी माणसं आहेत. म्हणजे त्यांच्यामुळे जे काय करतोय हे त्यांच्यामुळे आलेलं आमच्या अंगात आहे. बस तर त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे, ज्यांनी आमचा बालपण खूप सोनेरी केलंय. खरंच. आणि तोच वारसा तुम्ही पुढे चालवताय. म्हणजे स्पेशली तू जे बघितलंस ते तू आता पुढच्या पिढीला मनोरंजनाच्या, विचारांच्या, प्रबोधनाच्या सगळ्याच माध्यमातून तुला जे सुचतंय ते तू देत चाललंयस. म्हणजे त्यांनी जे केलं ते तू करतोयस आता. आता तू तुझ्या खांद्यावर घेतलंयस ते. तो हा खांदा असाच प्रवाही राहू दे. राकेशने जे तुमच्या BN पाटील सर असतील किंवा NB पाटील दोन्ही होते. BN पाटील, NB पाटील. दोन्ही पाटील. दोन्ही होते. त्या सरांकडनं, आदर्श शिक्षकांकडनं जी समानता, जी विद्यार्थ्यांवर प्रेम करणं, एक चांगली पिढी घडवण्याचे संस्कार जे घेतले, जे पेरले त्यांनी, ते तो आता समोरच्या त्याच्या स्टाफला, टीचिंग स्टाफला किंवा समोरच्या मुलांमध्ये या सगळ्यांना तो ते सांगत असणार आहे. म्हणजे हेच आपलं काम हेच आहे. आपण एक दुवा आहोत, आपण एक माध्यम आहोत. ते आपण करत राहायचं. आपण स्वामित्वाची भावना जर बाळगली कशाबद्दल तर मग प्रॉब्लेम सुरू होतात. बरोबर. माझं आहे आणि मी केलं. पण आपण एक मी ह्यांच्याकडून घेतलंय ना, मग मी ह्यांना देणार. मी कोण आहे? मीडिएटर आहे. आपण वाहक आहोत. वाहक आहोत. बस बरोबर. तेवढंच कार्य आहे आपलं. आणि तुम्ही ते दोघं छान मस्त इमान इतबारे करताय आणि दोघंही स्वतःच्या लाईफमध्ये जितकं मिळतंय तितकं घेऊन समाधानी आहात, Yes. खुश आहात. कारण तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. कारण तुम्ही सोलफुली जगणं एन्जॉय करताय आणि मजा आली पाहिजे हा मुद्दाच तो आहे की बरोबर. मजा काय फक्त हसल्यावरच नाहीये. बरोबर. मजा मोकळं झाल्यावर पण झाल्यावर येते. Exactly. मजा शांत बसल्यावर सुद्धा येते. मजा म्हणजे एक अनुभूती आहे ना. मजा म्हणजे प्रक्रिया नाहीये बरोबर. की बाबा ही मजा असंच नाहीये. बरोबर. मजा म्हणजे मला जी अनुभूती एक शांत मजेची होईल ती शांततेत सुद्धा मला मजा आली. मी काही गतस्मृती आठवल्या, बरोबर. पुढची स्वप्न बघितली तर मला मजा येते. तर ते तुम्ही करताय ह्याचा मला अभिमान वाटतो. आणि श्रमेश, तू इथे आलेल्या सगळ्या मुलांप्रमाणेच म्हणजे फ्रॉम स्टार्ट विथ विशाल बांदल आणि मग बरेच लोक, विशाल कदम, हे तुम्ही लोकांचं मुळात मला जेव्हा बोलतात ना की तुम्ही काहीतरी केलं तर ते मी लावूनच घेत नाही. त्या बाबतीत मी तेल लावलेला पैलवान आहे महाराष्ट्रात दुसरा. तर ते कारण की माझं काहीच नसतं. ते मी मुळात अचिव्हमेंट काय केली हे मी पाहिलं. जे ते काम करतात मुळात त्यांच्यात काहीतरी असतं म्हणून मी माझ्या सोबत येत नाही. तर बरेच लोक आहेत ना, बरोबर. तर ते तसं होत नाही. तुझ्यात काहीतरी होतं आणि ते तू तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये जरी ते दिसत नसलं की थोडा मितभाषी यश आहे, पण तुझ्या डोळ्यात ते दिसत असतं. आणि मी नेहमी डोळे चेक करतो. मला त्याच्या मनात उतरता येतं. तो माणूस चुकला की मला त्याच्या 10,000 सेकंद आधी डोळ्यातनं कळतं बरोबर. की त्याच्या डोळ्यात गिल्ट आहे की त्याच्या डोळ्यामध्ये काय आहे. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे डोळे इतके प्रामाणिक होते किंवा आहेत आता जे सगळे, तर ते मला माहिती आहे की ह्यांचं हे चांगल्याच नोटवर जाणार.
तर तू गेलायस, तुम्हाला मजा येते, मला मजा येते, तुम्हालाही मजा येते आणि तुम्ही दोघंही कवी असल्याचा आपण उल्लेख केला. मला दोघांकडनंही मैत्री तुमची किती त्या लेवलला सुद्धा बॉन्डिंग किती मजबूत आहे हे ऐकायचं आहे. पहिल्यांदा आपण तुझी मला वाटतं हिंदीवर जरा जास्त तुझं प्रेम असल्यामुळे एखादी तुझी हिंदी कविता होऊन जाऊ दे. राकेश, तुमचं नाव टी व्हीवर आम्ही बऱ्याचदा बघितलेलं आहे वेगवेगळ्या स्किटला, लेखक राकेश जाधव म्हणून. तर जरा तुम्ही काय पेश करा. नाही ठीक आहे सर. फक्त मी कविता किंवा चारोळ्या ज्या लिहितो त्या मी AR या नावाने लिहितो. ओके. AR साधा अर्थ आहे. ए म्हणजे माझ्या अस्मित मुलाचं नाव आणि R म्हणजे माझं नाव. सो अस्मित राकेश या नावानं AR म्हणून ती कुठलंही पोएम असेल किंवा कविता असेल, चारोळी असेल, गझल असेल ती लिहितो. तर तशी गझल मी काही दिवसांपूर्वी लिहिली होती, ती ऐकवतो. त्यातले 2-3 शेर ऐकवतो. इरशाद. सारे सपनों को दिल ए लहद में दफनाया है, सारे सपनों को दिल ए लहद में दफनाया है, खुशी को रुखसत कर गमों को हमने अपनाया है, तुम छोड़ गए उस मोड़ पे बेवजह के कारण, मंजिल भूल गए और रास्तों ने भी भटकाया है, वाह. कुछ समझ नहीं आ रहा क्या सच झूठ क्या है, कुछ समझ नहीं आ रहा क्या सच झूठ क्या है, सवालों से परेशान नहीं पर जवाबों ने सताया है, थोड़ा इंतजार करते तो निशा भी हमारे मिल जाते, थोड़ा इंतजार करते तो निशा भी हमारे मिल जाते, किसको कोसे वक्त ने हमें हर बाजी में हराया है, मसला ये नहीं कि तुम हमें याद बार बार आते हो, मसला ये नहीं कि तुम हमें बार बार याद आते हो, दिक्कत ये है कि तुमने हमें पूरी तरह से भुलाया है, गमों का साया जिंदगी में इस कदर छाया है कि, गमों का साया जिंदगी में इस कदर छाया है कि, खुशी की बारिश को दर्द के बादलों ने छुपाया है, चलो एक आखिरी मुलाकात अब हम कर लेते हैं, चलो एक आखिरी मुलाकात अब हम कर लेते हैं, जाती सांसों को हमने इसके लिए रुकवाया है. वाह, व्हेरी गुड. श्रमेश, काय सादर करतोस आज? वैचारिक डोक्यावर पडलेला दगड बाजूला करून मी आग लागलेल्या निर्जीव गाड्यांची संख्या मोजत होतो. बर. वैचारिक डोक्यावर पडलेला दगड बाजूला करून मी आग लागलेल्या निर्जीव गाड्यांची संख्या मोजत होतो. माझ्या देशभक्तीवर कुणी शंका घेऊ नका या दंगलीत सुद्धा मी विकास शोधत होतो. बर. वा. फेकणारे हात आणि झेलणारी माथी जिवंत होती, फेकणारे हात आणि झेलणारी माथी जिवंत होती, मेंदू चितेवर झोपला होता आणि विचारांची रद्दी जळत होती. तरी मेंदू चितेवर झोपला होता आणि विचारांची रद्दी जळत होती, तरीही लाल भगव्या मातीवर पडलेल्या काचांवर उभा राहून मी आकाशात निळा रंग शोधत होतो. माझ्या माणुसकीवर कुणी शंका घेऊ नका या दंगलीत सुद्धा मी फक्त माणूस शोधत होतो. क्या बात, क्या बात. वा. वा वा, कमाल. एका हास्याची लकेर उमटवणाऱ्या माणसाने आतून किती संवेदनशील असावं की दंगलीत सुद्धा माणुसकीचा झरा किंवा सिम्बॉलिकली माणुसकीच शोधावी प्रत्येक चांगल्या वाईट गोष्ट. हे फार छान आहे आणि अशीच तुमच्याकडनं प्रतिभा, तुमची बहरवाणी, चांगली निर्मिती होत राहो आणि वारंवार तुम्हाला असं वाटो आयुष्यामध्ये की आपण छान आहोत, आपण छान जगतोय, आपल्यामुळे आजूबाजूचं काहीतरी जी आपण म्हटलं इकोसिस्टीम ती छान आहे, को एक्झिस्टन्स आपला छान चाललाय. आपण होप सोडायचं नाही, कारण फार कमी असलो तरी आपण आहोत, एक्झिस्ट करतोय. बरोबर. आपण लोकांना बेदखल करू शकत नाही, तसं ते सुद्धा आपल्याला बेदखल करू शकत नाही. त्यामुळे जेवढ्या जबाबदारीने आपण आपलं काम करू शकतो तसं करत राहा. मला फार आनंद झाला की तुम्ही या आजच्या पॉडकास्टला आलात. तुमच्यातली मैत्री जी अत्यंत निखळ आणि गोड मैत्री जी आजच्या काळात दुरापास्त झालेली आहे, की तोंडावर जे खरं आहे ते सांगणं, एकमेकाला प्रसंगात आधार देणं, जो सगळ्याच बाजूंनी कुणीतरी माझा आहे ही केअरिंग नेचर एकमेकांसाठी दाखवणं,
हे फार महत्त्वाचं आहे आणि ती सपोर्ट सिस्टीम म्हणून एकमेकांसाठी उभं राहता. मला फार भारी वाटलेलं आहे, मजा आलेली आहे. तुम्हाला मजा आली का? हो, मजा आली. मजा आली मजा मजा आली. आली. अगदी अगदी. आणि आनंद बक्षींचा उल्लेख म्हणजे हो. केला. मी सुरुवातीला आनंद हम्म. बक्षींचं गाणं गायलो जे तुझ्या आवडीचे हो हो अगदी. गीतकार आहेत आणि समीर समीर सुद्धा तुझ्या आवडीचे आवडीचे. गीतकार आहेत. त्यांच्याबद्दल आपण निवांत बोलायचं आराम- खूप आराम- जाईल. खूप 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 मोठं होईल ते. पण आनंद बक्षींची प्रतिभा ज्या पद्धतीने 50 वर्ष जास्तच त्यांनी काळ जो लेखन केलेलं आहे वेगवेगळ्या ही गाणी त्यांची तसं कळणार नाही. तुला काय आठवतंय समारोपाला एखादं फक्त असं गद्यात सांग की एक ओळ त्यांची. त्यांचं ते जे गाणं आहे जिंदगी के सफर में, ते हा. गाणं म्हणजे ते एवढं जीवनाचं तत्व सांगणारं गाणं आहे ना की आयुष्य हे असंच असतं. आयुष्य कसं हे जर एखाद्याला समजायचं असेल तर त्या गाण्याची 3 कडवी ऐकावी माणसाने, त्याच्यातून संपूर्ण आयुष्य समजतं आपल्याला काय आहे ते. आणि त्याचाही पुन्हा एकदा मला किस्सा आठवतोय. ते सुद्धा गाणं मी पहिल्यांदा याच्या घरी ऐकलंय, रत्नागिरीत. तोपर्यंत मला माहित नाही ते गाणं काय आहे काय नाही. पहिल्यांदा ह्याच्या घरी ऐकलं आणि त्याने मला त्यातलं एक ते कडवं जे आहे मैत्रीच्या बाबतीत आँख धोखा है, क्या भरोसा है सुनो, दोस्ती का दुश्मन है, इसे दिल में कभी घर बनाने ना दो, इसे दिल में कभी घर बनाने ना दो, कल तड़पना पड़े याद में जिंदगी, रोक लो रोक कर उनको जाने ना दो, बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. हे जे काय त्यांनी लिहून ठेवलंय म्हणजे हे अजरामर आहे. ह्याची रिप्लेसमेंट जगात होऊच शकत नाही कुठल्याच पद्धतीने. इतकं भारी त्यांनी लिहून ठेवलं. आणि ते गाणं याच्याकडे पहिल्यांदा ऐकलं आणि मी म्हटलं अरे काय माणसाने लिहिलंय. बरं आणखी किस्सा, हे गाणं माझ्या 13 वर्षाच्या मुलाचं सुद्धा फेवरेट आहे. अरे वा. 13 वर्षाच्या मुलाचं फेवरेट आहे गाणं की बाबा म्हणतोय काहीतरी भारी आहे. आणि जेव्हा त्याला कळलं की आनंद बक्षींचे हे गाणं आहे तेव्हा त्याने आनंद बक्षींची बऱ्यापैकी गाणी ऐकली. तो आत्ताचा मुलगा आहे पण त्याला जुनी गाणी आवडतात. तो किशोर कुमारांचा फॅन आहे. मगाशीच बोललो ना आपण बालिशा, तू मॅच्युअर्ड. किशोर कुमारांचा फॅन आहे तो आणि आनंद बक्षींची गाणी त्याला आवडतात. आणि कमाल म्हणजे त्याने बक्षी साहेबांनी जे लिहून ठेवलंय ते भन्नाट. आणि आम्ही आयुष्यात सुद्धा हेच तत्व अवलंबलंय की आम्ही जगून घेतो. हो. आम्ही एकमेकांवर शंका कुशंका आणि एवढी गर्दीच नाही अवतीभोवती जमा केली ना की ज्यांना म्हणजे आम्हाला खोटं वागावं लागेल. 4 माणसं असली ना की बरं वाटतं, सगळं सोपं जातं सांभाळायला. आणि आपल्याला ना हल्ली लोकांना गर्दी हवी असते. ती गर्दी असण्यापेक्षा दर्दी लोक जवळ असलेली जास्त बरी, ज्यांना आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. त्यात जरा जास्त गंमत वाटते. त्यामुळे गोतावळा करण्यात काय हे नाही, कारण की ज्यांचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत ते पण कुठेतरी दुखलं खोकलं ते एकटेच पडलेले असतात हॉस्पिटलमध्ये. सो पण फॉलोअर्स कमी असतील पण जर 2 मित्र, एक मित्र चांगला असेल तर आयुष्य सुखात निघतं. खरंय. म्हणजे जगायला काय लागतं रे, याच पद्धतीचं तुमचं हे सगळं लाईफ आहे की छान. किती पैसे कमवले तरी जेवायचे 3 टाइमच. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मागे जी एक प्रतिमा ठेवलेली आहे, बुद्ध प्रतिमा, त्याच्यामध्ये सगळं आयुष्य सामावलेलं आहे. ते एका ओळीत की अत दीप भो, याच्या पलीकडची लाईन कोणाला सुचूही शकत नाही. की त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केलाय. म्हणजे मी लिहिलेल्या एका कवितेचा एंड आहे तो मला स्वतःला खूप आवडतो की जो सरांच्याच काय म्हणतात त्या याच्यातनं त्या याच्यातनं पाण्यातनं आलेलं आहे पवित्र, की मी ते पूर्ण आता कविता ऐकवत नाही. त्याचं एंडची 4 ओळी अशा आहेत की जगताना पडणारा माझ्यासाठीचा प्रत्येक प्रश्न मी असतो आणि उत्तरही मी असतो. त्यामुळे या नोटवर आपण हा मीपणा असेल, पण हा मीपणा हा आत्मकेंद्रित मीपणा नाहीये, तर हा आत्मज्ञानाचा मीपणा आहे की मी दुसऱ्याला दोष देणार नाही आणि माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं मी वागणार नाही. आणि मी वागलोय ना तर मी आहे.
मी ते कबूल पण केलं. काही करून घ्या. आपण काय करतो की सिग्नल तोडल्यावर भांडणं जी होतात ती तो आधी नाही, मी चुकलो, माझ्याकडनं चूक झाली आहे ना, बस तो क्षण आतला दिवा पेटण्याचा असतो. बरोबर. तर त्यामुळे आपण या नोटवर आता आपण इथे थांबूया आणि तुमच्यासाठी काही छान गिफ्ट आम्ही आणलेले आहेत. तर आता आमच्या प्रथेप्रमाणे एक दोघांच्याही इथे आम्हाला छान छान सह्या द्या भाऊ. तुम्ही पाहिलं की हे दोघं आले, ह्यांनी नेहमीच्या त्यांच्या शैलीने, त्यांच्या हसतमुख शैलीने, त्यांच्या प्रसन्न चेहऱ्याने आणि त्यांच्या मनमिळावू स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आणि खरंच मनातलं बोलले. ते जे काही असेल ते हातचं राखून बोलले नाहीत आणि कोकणच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने त्या गावचा ऑक्सिजन घेऊन मोठे झालेले हे 2 मित्र आहेत. तुमची मैत्री अशीच राहणार आणि खरंच खूप मनापासून सांगतो आणि तुम्हाला सुद्धा यांची मैत्री आवडली असेल. यांनी सांगितलेल्या गोष्टींपैकी काय काय छोटे छोटे मुद्दे आवडले असतील, जे काय असेल, जे काही तुम्हाला वाटलं असेल ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यांना आपण सगळेच मिळून शुभेच्छा देऊ यांच्या पुढील वाटचालीसाठी. संहिता क्रिएशनचं जे यूट्यूब चॅनल आहे ते लाईक करा, शेअर करा, आपल्या अशाच दोस्तांसोबत शेअर करा, फॅमिली मेंबरसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा सगळ्यात आधी आणि मजा करूया, कारण मजा आली पाहिजे. थँक्यू. थँक्यू.